सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण कर्क राशीच्या प्रेमविवाहाचा विषय समजून घेणार आहोत. खास करून कर्क राशीवाल्यांचा प्रेमविवाह होतो की नाही आणि झाला तर तो कशा परिस्थितीत होतो, हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण कर्क राशीच्या बाबतीत आतापर्यंतचा अनुभव माझा असा आहे, की कर्क राशीचे लोक प्रेमात पडतात. पण लग्नाच्या वेळी नेमकं काय होतं हे अनेकांना कळत नाही. कर्क रास ही जलतत्वाची असल्यामुळे कर्क राशीचा स्वभाव अतिशय इमोशनल, भावनिक असतो आणि कर्क राशीच्या व्यक्तींसाठी त्यांचं कुटुंब त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. त्याच्यामुळे ते कुटुंबाच्या विरोधात सहसा जात नाहीत. कर्क राशीची लोक अनेक वेळा काय होतं, की ते प्रेमात पडतातही, पण त्यांना डिसिजन घेता येत नाही. काय होतं, कधी ते त्यांच्या प्रियकराचं ऐकतात, तर ते कधी त्यांच्या घरच्यांचं ऐकतात. शेवटी घरचे लोक जे सांगतात तेच ते 100% मान्य करतात. म्हणूनच बऱ्याचशा कर्क राशींचे जर आपण विवाह पाहिले, तर त्यांचे अरेंज मॅरेज म्हणजे आयोजित विवाह झालेले असतात. आणि जरी एखाद्याच्या प्रेमात कर्क राशीची लोकं पडली, तरी ते काय करतात, घरच्यांच्या परवानगीनेच त्यांचा हा विवाह होतो. मग आता प्रश्न काय आहे, की कर्क राशीचा प्रेमविवाह कधी होतो? त्यासाठी पत्रिकेत काही विशिष्ट योग असतात का? आणि हे जर योग असतील, तर नक्की ह्यांचा प्रेमविवाह होतो. तर आपण प्रेमविवाहाच्या दृष्टीने पाहिलं, तर चंद्र काय आहे? तर चंद्र हा मनाचा कारक आहे आणि कर्क राशीचा तो राशी स्वामी आहे. शुक्र हा प्रेम आणि विवाहाचा कारक आहे. मंगळ काय करतो? तर मंगळ धाडस देतो. त्याच्यामुळे या 3 ग्रहांचा जर एकमेकांशी संपर्क येत असेल, एकमेकांशी योग येत असतील, तर नक्की इथे प्रेम निर्माण होतं. ते पुढे नेण्याची ताकद मिळते. पण इथे लक्षात घ्या, कर्क राशीचा राशी स्वामी चंद्र महाराज आहेत. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो, तसं यांच्या मनाच्या दोलायमान अवस्था होत असतात. त्याच्यामुळे ठाम निर्णय घ्यायला यांना कठीण होतं. आता जर चंद्र आणि शुक्र याचा संबंध एकमेकांशी आला, तर यांच्यात प्रेम निर्माण नक्की होतं. आणि जर इथे शुक्र आणि मंगळाची युती जर होत असेल, तर प्रेमविवाहाची शक्यता कर्क राशीसाठी अधिक वाढते. म्हणजे शुक्र आणि चंद्राची युती पत्रिकेमध्ये कुठेही असेल, तरी प्रेमविवाह होऊ शकतो. पण इथे लक्षात घ्या, प्रेम हे नुसतं पुरेसं नसतं. कारण प्रेम एक इमोशन आहे, भावना आहे. तर त्याचं लग्नात त्या प्रेमाचं तुमच्या लग्नात रूपांतर होण्यासाठी पंचम भाव आणि सप्तम भाव याचा संबंध येणं अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा पंचम आणि सप्तम यांचा एकमेकांचा संबंध येतो, तेव्हाच प्रेमविवाहाचे अतिशय चांगले योग तयार होतात. कारण काय आहे, पंचम म्हणजे जो 5वा भाव आहे, हा प्रेम, प्रणयाचा भाव आहे आणि सप्तम म्हणजे जो आपण 7वा भाव म्हणतोय, तो विवाह, तुमचा जोडीदार याचा भाव आहे. त्याच्यामुळे पंचमेश आणि सप्तमेश जेव्हा एकमेकांशी जोडले जातात, तेव्हाच तुमचा प्रेमविवाह घडून येतो. आता जर या ग्रहांमध्ये युती असेल किंवा त्यांच्या दृष्टी असतील एकमेकांवर किंवा यांच्यामध्ये परिवर्तन योग असेल, तरी सुद्धा कर्क राशीसाठी प्रेमविवाहाचे अतिशय सुंदर योग तयार होतात. आता कर्क राशीसाठी असे काही योग आहेत जे तुमच्या नात्यामध्ये प्रेम निर्माण करू शकतात. जसं की पंचमेश लग्नात असेल तर व्यक्ती प्रेमात पडते आणि जर लग्नेश पंचमात असेल तर ती मात्र व्यक्ती स्वतःचा स्वतः निर्णय घेते, की मला बाबा या व्यक्तीशी प्रेमविवाह करायचा आहे आणि ती प्रेमविवाह निश्चित करून टाकते. आणि त्याच्यासाठी तो विवाह होण्यासाठी अतिशय आटापाट प्रयत्न करते. कारण लग्न भाव हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे. पण जर आपण असे काही योग बघितले, की जे फसवणूक दाखवतात. कारण कसं आहे, जसं चांगले आहेत तशा वाईटही योग असू शकतात. कारण सगळंच काही चांगलं असू शकत नाही. जर तुमचा पंचमेश अष्टमात असेल, तर ज्याच्याशी आपण प्रेमविवाहात अडकलोय किंवा ज्याच्याशी आपण प्रेम करतोय, तर त्याच्याकडून फसवणूक ही नक्की होऊ शकते. कारण अनेक वेळा इथे काय होतं, की प्रेम हे एकतर्फी असतं. म्हणजे पंचमेश अष्टमात असेल, तर प्रेम हे एकतर्फी असू शकतं. त्याच्यामुळे काही व्यक्ती अशा असतात, की फक्त टाईमपास चाललंय म्हणून चालवायचं, अशा पद्धतीच्या या व्यक्ती असू शकतात. आणि आजकाल आपण समाजात पाहतोय आता मोबाईल, सोशल मीडियाचं जग आहे. त्याच्यामुळे हे असे प्रकार खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे जर पंचमेश अष्टमात असेल, तर सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि उलट जर असेल अष्टमेश पंचमात असेल, तर तुम्हीच समोरच्या व्यक्तीची फसवणूक म्हणजे तुमच्याच पत्रिकेत फसवणूक करायचे योग असू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो सोशल मीडिया मधल्या
कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी बोलणं हे आपण टाळणं गरजेचं आहे. आता जर आपण राहू आणि केतूचा विचार केला तर राहू ग्रह काय आहे, तर विवाहाच्या दृष्टीने जेव्हा आपण राहूचा विचार करतो तेव्हा आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह याच्यासाठी राहूचा विचार होतो. तर राहूचं प्रेम कसं असतं, तर राहूचं प्रेम थोडं आक्रमक असतं, शंकेखोर असतं. आणि केतू काय आहे, तर डिटॅचमेंट, तोडणारा. त्याच्यामुळे केतूचं प्रेम हे दुरावा निर्माण करतं, नात्यांमध्ये दुर्लक्ष वाढवतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, की तुमच्या नात्यात भांडणं होतात, मिसअंडरस्टँडिंग होतात आणि केतू जर आला संपर्कात तर डिटॅचमेंट ही नक्की आहे. आता जर आपण विवाहात विलंब कशामुळे होतो असा जर विचार केला तर तुमचं प्रेम ठरलेलं आहे पण सप्तम स्थानात शनी महाराज आहेत, सप्तमावर शनीची दृष्टी पडली आहे, शुक्र महाराज पीडित आहेत, राहू शुक्राची युती आहे किंवा राहू शुक्र षडाष्टक योग आहे, केतू शुक्र षडाष्टक योग आहे. तर शुक्र येथे दुर्बल होतो किंवा तो नीच राशीत असेल तर मात्र विवाहास उशीर होतो. जर सप्तम भाव, सप्तमेश आणि शुक्र हे राहू, केतू, शनी किंवा मंगळाशी संबंधित असतील तरीही विवाहात विलंब होतो. आणि मी म्हणेन जर अशी कंडिशन तुमच्या पत्रिकेत असेल, विलंब होतो, तर शांतपणे विलंब सहन करा. कारण नंतर आधी जे प्रॉब्लेम होणार ते थोडे टळले जातात. आणि काही वेळा विवाह अशा लोकांचा होतच नाही. जर सप्तमेश खूप दुर्बल असेल आणि शुक्र पण बलहीन असेल, पंचमेश बलहीन असेल, तर इथे विवाह म्हणजे अविवाहित राहण्याचे योग येतात. जर सप्तमात शनी महाराज आहेत आणि ते मंगळाच्या युतीत जरी असतील तरी सुद्धा विवाह हा उशिराने होऊ शकतो. आणि अशा विवाहांमध्ये आयुष्यामध्ये खूप समस्या येतात. कारण तुम्ही तुमचं नशीब तसं घेऊन आलेलं असतात. कारण कुठलीही गोष्ट काही कारणाशिवाय होत नसते. आता आपण म्हणतोय की प्रेमविवाह बघताना आपण पंचम भाव पाहतो, सप्तम भाव पाहतो, त्यांचे स्वामी बघतो. तृतीय भाव कशासाठी पाहतो, तर धाडसासाठी. प्रेमविवाह करण्यासाठी प्रचंड धाडस लागतं, सगळ्यांचे विरोध सहन करायचं आपलं मन लागतं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पत्रिका बघणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजकाल आपण एक नवीन प्रकार पाहतो की खूप वर्षांची ओळख असते आणि आणि त्याच व्यक्तीशी लग्न सुद्धा केलं जातं. हा देखील एक प्रेमविवाहाचाच भाग असू शकतो. म्हणजे कर्क राशीच्या जीवनात अशा पद्धतीच्या घटना, नाट्यमय घटना प्रेमविवाहाच्या बाबतीत घडू शकतात. आता आपण कर्क राशीच्या खास योगांबद्दल बोलूया. जर सप्तम स्थानात मंगळ असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल, म्हणजे तुमच्या राशी स्वामीची दृष्टी असेल, तर इथे प्रेमविवाहाचा योग हा तयार होतो. म्हणजे कर्क लग्नाच्या किंवा कर्क चंद्राच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ आणि शनी युतीत असतील तरी सुद्धा प्रेमविवाहाची शक्यता इथे तयार होते. जर चंद्र आणि शुक्र स्वराशीत असतील सप्तमात आणि जर सप्तमात मंगळ असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे होतात. आणि जर आपण प्रेमविवाहाचा कर्क राशीसाठी योग पाहिला तर काय आहे की चंद्र आणि शुक्र तृतीय स्थानात आणि मंगळ भाग्य म्हणजे नवम स्थानात जर विराजमान असेल तर इथे हा एक प्रेमविवाहाचा योग कर्क राशीसाठी तयार झालेला असतो. आपण जर कर्क राशीचे असाल तर असे योग असतील तर तुम्ही नक्की विचार करू शकता. जर चंद्र कर्क राशीत असेल आणि मंगळ शनी हे सप्तमात असतील तरी सुद्धा प्रेमविवाह होतो. फक्त इथे शनी असूनही आणि कसं होतं की जर शनी असेल तर थोडा विलंब होऊ शकतो निर्णय घ्यायला, पण प्रेमविवाह होऊ शकतो. मंगळ उच्चीचा असेल, शनी महाराज स्वराशीचे असतील तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग अत्यंत चांगले होऊ शकतात. आता आपलं जे द्वितीय स्थान आहे ज्याला आपण कुटुंब स्थान म्हणतोय तिथे शनी महाराज असतील आणि चतुर्थात मंगळ आणि शुक्र युतीमध्ये असतील तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग पूरक होतात. जर कर्क राशीत मंगळ असेल आणि चतुर्थात शनी महाराज असतील आणि पंचमेश आणि सप्तमेश यांचा संबंध तयार होतो आणि काय होतं इथे नीचभंग योग होऊ शकतो आणि या योगामुळे सुद्धा विवाहामध्ये थोडंफार स्थैर्य वाढू शकतो. पण नीचेच्या मंगळाची फळं ही थोडीफार मिळणारच आहेत. जर मंगळ स्वराशीचा असेल, आता मंगळ स्वराशीचा म्हणजे काय तर मेषेचा, वृश्चिकेचा आणि शनी महाराज कर्क राशीत असतील तरी सुद्धा प्रेमविवाहाचे योग हे होतात. आता मंगळ उच्चीचा आहे. मंगळ उच्चीचा म्हणजे मंगळ जर मकर राशीत असेल तो बलवान असेल आणि शनी महाराज नीचेचे असतील. शनी नीचेचा म्हणजे मेष राशीत असल्यास इथे नीचभंग राजयोग तयार होतो आणि अशा लोकांची विवाहानंतर प्रगती होते. पण ही प्रगती कशी असते की संघर्षानंतर होते. कारण शनी, राहू, केतू हे जेव्हा ग्रहांचा संबंध येतो तेव्हा संघर्ष हा लिहिलेलाच आहे. त्याच्यामुळे एक्सेप्ट द सिच्युएशन करायची आणि आहे ते स्वीकारून काम करायला सुरुवात करायची. आता कर्क राशीत पंचमेश मंगळ आहे आणि सप्तमेश शनी
इथे काय होतं, सप्तमेश शनी असल्यामुळे दोघांचे पूर्णपणे स्वभाव वेगळे असतात. मंगळ कसा असतो, आक्रमक असतो, तो सेनापती आहे. आणि शनी महाराज कसे आहेत, विलंबाचे कारक आहेत, वैराग्याचे कारक आहेत, शांत आहेत, वृद्ध व्यक्तींचं कारकत्व शनी महाराजांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, विवाहानंतर अनेक वेळा विसंवाद निर्माण होतात, स्वभावामध्ये क्लॅशेस होतात. आणि अनेकांना वाटतं, की मला काही मनासारखा जोडीदार मिळाला नाही, तर इथे थोडं एकमेकांनी स्वभाव समजून घेणं हे आवश्यक आहे. आता जर कर्क राशीसाठी पंचमेश किंवा सप्तमेश अष्टम स्थानाशी संबंधित असतील किंवा जर तुमचा चंद्र आश्लेषा नक्षत्रात असेल, तरी सुद्धा नात्यामध्ये विसंवाद खूप वाढतो. जर कर्क लग्नाच्या किंवा कर्क चंद्राच्या पत्रिकेत शुक्र आणि राहूची युती असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाची शक्यता वाढते. मात्र इथे राहूचा संबंध आलाय त्याच्यामुळे आंतरधर्मीय, आंतरजातीय योगांचा विचार होऊ शकतो. पण या नात्यांमध्ये विवाहानंतर प्रचंड संघर्ष असतो. आणि जर शुक्र आणि राहू या युतीवर जर मंगळाची दृष्टी असेल तर इथे विवाह बाह्य संबंधाची किंवा लिव्ह इन रिलेशनशिप अशा योगांची सुरुवात होऊ शकते. म्हणून कर्क राशीच्या लोकांनी किंवा अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, खूप विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. ज्योतिष तज्ञांना सल्ला घेऊन विवाह करायला पाहिजे. कारण तुमचं लग्न हा तुमचं आयुष्य बदलणारा निर्णय असतो आणि नातं टिकवणं ही खूप महत्वाची आयुष्यातील गोष्ट आहे. आणि जर इथे संघर्ष होत असेल तर मात्र हे नातं सांभाळणंही कठीण होतं. त्याच्यामुळे एकदम 10 वेळा लग्न करताना विचार करणं, प्रेमविवाह करताना विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटी एकच सांगते, प्रेम ही एक भावना आहे आणि ती अतिशय सुंदर आहे. पण योग्य व्यक्तीशी असेल तरच प्रेमविवाह करत असाल, तर आधी सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण आता आपल्याला एखादं चांगलं वाटतंय म्हणजे ते दीर्घकाळ चांगलं असेल असं अजिबात नाही. आणि प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आयुष्यात चांगलीच असते. पण जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात, 2 स्वभाव एकत्र येतात, तेव्हा मात्र प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यामुळे निर्णय घेताना आपला चुकीचा निर्णय आपल्याला आयुष्यभर त्रास देऊ शकतो. त्याच्यामुळे नक्की आपण ही काळजी घ्यावी. आपण जर कर्क राशीचे असाल आणि जर तुमच्या मित्र-मैत्रिणी अजून पण तुमच्या नात्यात जर कोण कर्क राशीचे असेल आणि त्यांच्यात प्रेमविवाह किंवा ते विवाह इच्छुक असतील, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते ज्योतिष साक्षर होतील. लग्न करताना एकाचं जरी आयुष्य खूप सुकर झालं, तरी मी हा व्हिडिओ केल्याचं सार्थक होईल. धन्यवाद.